नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVT कडून 772 पदभरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणत्या पदांकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल देण्यात आलेले आहे, तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे रिझल्ट जे डिक्लेअर करण्यात आलेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आहेत, 2 अपडेट आलेले आहेत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल देण्यात आलेले आहे, तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट अर्थात ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडलेले आहे अशा उमेदवारांचे DV रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेले आहे। पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 PDF आपण डाउनलोड करून पाहूयात, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल माहिती जी आहे ते पाहता येईल। सर्वात अगोदर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल पाहूयात, जेणेकरून कोणत्या पदांकरिता उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे ते आपल्याला समजेल। पहा, दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी परिपत्रक क्रमांक 89 हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या ठिकाणी गट क संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दिनांक 17/2/2023 रोजी www.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यामध्ये पहा, त्या अनुषंगाने वेळोवेळी झालेले कागदपत्रे पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश यापूर्वी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याद्वारे निर्गमित करण्यात आलेले आहेत। तथापि नियुक्तीच्या पदावर विहित कालावधीमध्ये उमेदवार रुजू न झाल्यामुळे किंवा राजीनामा दिल्याने रिक्त राहिलेल्या पदांकरिता प्रतीक्षा सूचीमधील सोबतच्या यादीत दर्शवल्याप्रमाणे उमेदवारांची प्रमाणपत्रे पडताळणी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खालील वेळापत्रकानुसार दिनांक पहा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे उमेदवार वेटिंगवरती होते अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। आणि दिनांक 16 एप्रिल 2025 व 17 एप्रिल 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल, पहिला मजला, 3 महानगरपालिका मार्ग, वासुदेव बळवंत फडके चौक, मेट्रो सिनेमा समोर, मुंबई या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे। तरी सोबतच्या प्रपत्रात नमूद उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या मूळ प्रती अर्थात ओरिजिनल डॉक्युमेंटच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतीचे 3 संच तयार करायचे आहे आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोच्या 3 प्रती कॅरी आउट करून तुम्हाला वेळेवरती या ठिकाणी हजर राहायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, या ठिकाणी एकूण उमेदवार संख्या देण्यात आलेली आहे, तसेच कोणत्या पदांकरिता या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। तर पहा, इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, नंतर इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि सुपरिटेंडेंट टेक्निकल हॉस्टेल सुपरिटेंडेंट, नंतर मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिकल, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक इलेक्ट्रिकल, तसेच मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, स्टोअर कीपर, असिस्टंट स्टोअर कीपर, तसेच सिनियर क्लर्क या पदांकरिता। ओके, सो जवळपास 9 पदांकरिता तुम्हाला दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता। आणि सिनियर क्लर्क या पदाकरिता दिनांक 17/4/2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेले आहेत। टोटल आपण जर उमेदवारांचे काउंट जर पाहिले तर 158 उमेदवार आहेत। 158 उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे। ओके, सो स्वखर्चाने तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे काय, तर उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही ज्या पदाकरिता किंवा ज्या ट्रेडकरिता तुम्ही अप्लाय केलेला असाल त्या ट्रेडच्या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे। DVT कडून ही महत्त्वाची सुवर्ण संधी म्हणता येईल, ही तुम्हाला परत एकदा या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। ओके, तुमचं नाव जर वेटिंगवरती असेल तर तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे। याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यामध्ये नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। ओके, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। आता दुसरी अपडेट आपल्याला पाहायचं आहे ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेले आहेत।
पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे, तर आपण पार्ट 1 ही PDF डाउनलोड करून पाहूया, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल. ठीक आहे. ओके, सो सी हिअर कागदपत्रे पडताळणीचा निकाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट जे आहे ते या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे गट क संवर्गातील 772 पदभरतीचा. ओके, सो यामध्ये पहा विद्यार्थ्यांनो, हा रिझल्ट जो आहे तो कोर्स वाईज आहे. इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स मेकॅनिकल टेक्नॉलॉजी यामध्ये तुम्हाला अर्थात जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंती पात्र ठरलेले आहेत किंवा अपात्र ठरलेले आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे. रिमार्कमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या समोर रिमार्क डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिमार्कमध्ये काय देण्यात आलेले आहे, इलिजिबल आहे का नॉट इलिजिबल आहे किंवा सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. ते रिमार्क तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, किंवा नॉट इलिजिबल आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ कास्ट सर्टिफिकेट अर्थात काय होत आहे तर पहा, कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी व्हेरीफाय अजूनही झालेलं नाही किंवा व्हेरीफाय होत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या समोर काय रिमार्क देण्यात आलेले आहे किंवा अंडर प्रोसेसमध्ये आहे जे काही डॉक्युमेंट तुमचे पेंडिंगमध्ये आहेत ते देखील या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ओके, अंडर जे काही सर्टिफिकेट किंवा जे काही प्रोसेस आहे व्हेरीफाय होत आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण नाही. इलिजिबल आहेत तुम्ही. ओके, सो इलिजिबल आहे नॉट इलिजिबल आहे ते तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला चेक करायचं आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थ्यांनो जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला पार्ट 2 ची देखील PDF डाउनलोड करून पाहायचं आहे. ओके, सो तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे. आणि हो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण DVT रिक्रुटमेंट असेल किंवा इतर पदभरती रिलेटेड असेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जी काही अपडेट येईल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.